नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो. तर आता तब्बल 95 वर्षांनी हा शुभ महासंयोग तयार होतो आहे, जो की श्रावण महिन्यात 95 वर्षांनी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे श्रावण महिन्यात येत आहे. आणि हे अगदी शुभ मानले जाते, कारण श्रावण महिना हा तर आपल्याला माहितीच आहे, सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र, मंगलमय आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना मानला जातो. आणि हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. त्यामुळे या काळामध्ये 12 राशींवरती त्याचा 12 राशींमधील अशा 5 राशींवर त्याचा शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यांच्या आयुष्यात या दिवसांमध्ये कोणते असे शुभ परिणाम आणि कोणत्या अशा चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडणारे, कोणत्या आनंदाच्या बातम्या त्यांना मिळणार आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर कोणत्या अशा 12 राशींमधून 5 राशी आहेत ज्यांच्यावरती लक्ष्मी माताची कृपा या दिवसांमध्ये नक्कीच होणार आहे, कारण त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होऊन त्यांच्यावरती पैशांचा वर्षाव नक्कीच होणार आहे. आणि या 5 राशी नक्कीच या दिवसांमध्ये मालामाल होणार आहेत. तर जाणून घेऊया आपण. श्रावण महिन्याचा हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या काळात निसर्ग संपूर्ण हिरवाईने नटलेला असतो, ज्यामुळे मानवी मनात आणि वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य निर्माण झालेलं असतं. या पवित्र महिन्याची सांगता श्रावण पौर्णिमेला होते, आणि ज्या दिवशी त्याला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे 2 मोठे सण अति उत्साहात साजरे केले जातात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या संपूर्ण कालखंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि तुम्हाला सांगते, या अगदी एवढ्या 95 वर्षांनी हा शुभ महासंयोग तयार होतो, की श्रावण महिन्यामध्ये आता ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि या काळातच रक्षाबंधन देखील येत आहे. या काळात तुम्हाला सांगते, सूर्य, चंद्र आणि इतर प्रमुख ग्रहांच्या नक्षांमधील स्थिती अत्यंत शुभ आणि बलवान असते. आणि ती शुभ बलवान स्थिती काही राशींवर त्याचे शुभ परिणाम नक्कीच देतात. श्रावणातील या ग्रहमानाच्या आणि सणांच्या पवित्र ऊर्जेचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि राशींवरती पडत असतो. विशेषतः यंदाच्या ग्रहस्थितीनुसार काही ठराविक राशींच्या कुंडलीत महादेवाच्या कृपेने आणि या सणाच्या शुभयोगाने एक अत्यंत शक्तिशाली राजयोग निर्माण होत आहे. आणि तुम्हाला सांगते, हा केवळ अध्यात्मासाठीच नाही, तर बौद्धिक प्रगती, आर्थिक सुबत्ता, कौटुंबिक सौख्य आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जशी काही संजीवनी ठरणाऱ्या हा काळ तुमच्यासाठी असणार आहे. या शुभ काळात भोलेनाथांच्या कृपेने या 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व दुःखे, वेदना, संकटे, अडचणी आता कायमच्या दूर होणार आहेत. आणि त्यांच्या जीवनात येणार आहे फक्त सुख, शांती, समाधान आणि आनंद. तुम्हाला सांगते, त्यांच्या ज्या पण अपूर्ण इच्छा होत्या त्या या काळामध्ये तुम्हाला सांगते या दिवसात नक्कीच पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. त्यांना धन, यश, प्रतिष्ठा आणि समाजात मान सन्मान नक्कीच मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन एका नव्या दिशेने पुढे जाणार आहे. तर मंडळींनो, तुम्हाला नक्कीच आता उत्सुकता लागली असेल की या 5 भाग्यवान राशी नेमकी कोणत्या आहेत, ज्यांच्यावर भगवान महादेवाची विशेष कृपा या काळामध्ये होणार आहे. आणि ही पौर्णिमा जी येत आहे ती या 5 राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि अत्यंत शुभ असणार आहे, कारण त्यांच्यासाठी अत्यंत सकारात्मक काळ आणि ग्रहांची अनुकूल परिस्थिती ती या राशींसाठी, 12 राशींमधील या 5 राशींसाठी बनत आहे, ज्या की अक्षरशः तुम्हाला सांगते या काळात मालामाल होण्याचे संकेत तुम्हाला देत आहे. तर त्यामुळे माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला काय करायचे आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, की यामध्ये तुमची पण राशी आहे का. तुमची पण कदाचित ह्या 5 राशींमधून तुमची राशी असू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, स्किप करू नका. आणि हो, तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेन की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अजून प्रोत्साहन देतो अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी. तर माझ्या प्रिय मंडळींना, तुम्हाला आता उत्सुकता लागलेली आहे की कोणत्या त्या 5 राशी आहे, 12 राशींमधून अशा कोणत्या 5 भाग्यवान राशी आहेत की ज्यांचं नशीब आता या काळामध्ये नक्कीच उजळणार आहे. तर मंडळींनो, या भाग्यवान राशींमधून सर्वात पहिली राशी येते ती म्हणजे मकर राशी.
तर मकर राशीच्या व्यक्तींवर तुम्हाला सांगते महादेवांची विशेष कृपा दृष्टी राहण्याची शक्यता आहे. येणारी ही पौर्णिमा तुमच्यासाठी अनेक बाबतीत फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळू लागतील. धनलाभाचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील. विशेषतः व्यवसाय किंवा व्यापार करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामामध्ये वाढ आणि नवीन ग्राहक तसेच नवीन संधी मिळण्याचे देखील संकेत निर्माण होत आहे. तुम्ही जर एखादा व्यवसाय तुम्ही करत असाल किंवा त्यामध्ये पूर्वीपेक्षा तुम्हाला सांगते अधिक नफा या दिवसांमध्ये तुम्हाला आता नक्कीच मिळणार आहे. तुमच्या मेहनतीला चांगले परिणाम तुम्हाला दिसू लागतील. मकर राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक ठरणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. पदोन्नती किंवा एखाद्या मोठी जबाबदारी तुमच्यावरती देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात नकळत सुधारणा होताना तुम्हाला दिसेल. तुमच्या कामामुळे वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावरती खुश होतील, तुमच्यावरती विश्वास ठेवू लागतील आणि त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळे होतील. तसेच ज्या व्यक्तींना परदेशामध्ये जाऊन जर नोकरी करण्याची इच्छा असेल किंवा शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना या काळामध्ये तुम्हाला सांगते नक्कीच यश मिळेल आणि त्यांना योग्य दिशा नक्कीच मिळतील. तर परदेशाशी संबंधित संधी तुमच्यासाठी या काळामध्ये नक्कीच निर्माण होतील. मकर राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे या काळामध्ये नक्कीच संकेत मिळत आहे. व्यवसाय करणाऱ्यांना अधिक नफा मिळेल आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आर्थिक स्थिती तुमची मजबूत नक्कीच होणार आहे. तुम्ही ज्या कामामध्ये मेहनत घेत आहात ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य सहकार्य मिळेल आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामे देखील तुमची आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुमच्या जीवनातील अडचणी कमी होऊन आनंदाचे वातावरण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने पाहता तुमचे आरोग्य या काळामध्ये अतिउत्तम राहणार आहेत. तुम्हाला सांगते मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नक्कीच विशेष तुमच्यासाठी ठरणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक संधीचा तुम्हाला सांगते जास्तीत जास्त नक्कीच लाभ घ्या. तर माझ्या प्रिय मंडळींनो, पुढील भाग्यवान राशी बघूया. तर पुढील भाग्यवान जी राशी आहे ती म्हणजे मेष राशी. तर मेष राशीच्या व्यक्तींसाठी देखील महादेवाची कृपादृष्टी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता इथे दिसत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक नवीन संधीची सुरुवात आता या काळामध्ये होणार आहे. महादेवाच्या कृपेमुळे तुमचा आत्मविश्वास तुम्हाला वाढताना दिसेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये तुम्ही जे पण निर्णय घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच या काळामध्ये यश मिळणार. तुमची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक जास्त सुधारू लागणार. मेष राशीच्या व्यक्तींच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची देखील या काळामध्ये जोरदार शक्यता आहे. समाजामध्ये तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमचे जे पण स्वप्न एवढ्या काळामध्ये जे अपूर्ण होते ते तुम्हाला येणाऱ्या या काळात तुम्हाला पूर्ण होताना नक्कीच दिसेल. मनातील जी पण इच्छा आहे ती महादेवाच्या कृपेने या दिवसांमध्ये तुमची पूर्ण होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्यामुळे वेगळी ओळख तुम्ही निर्माण करू शकतात. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये सहभागी असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखीन तुम्हाला वाढताना दिसेल. तर माझ्या प्रिय मंडळींनो, महादेवाच्या कृपेमुळे मेष राशीच्या व्यक्तींना यशाच्या नवीन संधी मिळू लागतील. आत्तापर्यंत ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या किंवा ज्या गोष्टी काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकल्या नाही त्यामध्ये तुम्ही पुन्हा प्रयत्न करणे जर या दिवसांमध्ये केला तर नक्कीच तुम्हाला संधी मिळेल, नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती मिळेल. तुमची रखडलेली कामे देखील तुम्हाला आता पूर्ण होताना दिसतील. त्यामधील अडचणी दूर होतील आणि नवीन कामाची सुरुवात करण्याचा तुम्ही नक्कीच विचार कराल. तर त्यामध्ये सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. मेष राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळामध्ये मिळणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष न करता योग्य नियोजन करून आणि मेहनत घेऊन पुढे जाणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. महादेवाची कृपा, तुमची मेहनत आणि योग्य निर्णय यांचा योग्य मेळ साधला तर तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडून येऊ शकतात. महादेवाच्या आशीर्वादामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढण्याची देखील या काळात शक्यता आहे. धनलाभ मिळवून देणाऱ्या अनेक नवनवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील आणि भाग्याचे दरवाजे आता तुमच्यासाठी उघडणार आहेत. मेष राशीच्या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण या काळामध्ये तुम्हाला दिसेल. तसेच व्यवसायामध्येही चांगली वाढ, ग्राहक वर्ग तुमचा नक्कीच वाढण्याची या काळामध्ये जोरदार शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना यश, मान सन्मान मिळेल. अचानक धनलाभ होण्याचे देखील तुमच्यासाठी योग आहेत.
तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर त्यासाठी केलेले नियोजन, त्यासाठी केलेले योग्य प्रकारचे प्रयत्न तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती मिळेल. तुमची जी अपूर्ण इच्छा आहे ती वाहन असो किंवा घर खरेदी असो ती नक्कीच या काळात तुमची पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. मेष राशीच्या व्यक्तींवरती तुम्हाला सांगते विशेष कृपादृष्टी आता या काळामध्ये आहे. त्यामुळे सध्याचा काळ तुमच्या बाजूने अनुकूल आहे. येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. मेहनतीमध्ये कोणतीही कमतरता ठेवू नका. योग्य वेळ हातातून जाऊ देऊ नका. मेहनत करा आणि शिस्तीत म्हणजे डिसिप्लिनमध्ये राहून काम करा. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच तुम्हाला यश मिळताना दिसेल. तुम्हाला सांगते योग्य दिशा मिळाली तर येणारा काळ तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळवून देईल. तर हे होते मेष राशीबद्दल. तर यातील पुढची भाग्यवान राशी बघूया. तर मंडळींनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी फक्त तुम्हाला एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबचं बटन तुम्ही अजूनही प्रेस केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर एकदा प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशीच महत्त्वाची माहिती लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचेल. तर पुढील भाग्यवान राशी बघूया. तर ती आहे म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की महादेवाच्या कृपेने तुमच्यासाठी येणारा काळ अतिशय चांगला आणि सकारात्मक तुमच्यासाठी ठरणार आहे. तुम्हाला केवळ मान सन्मानच मिळणार नाही तर समाजामध्ये तुमच्या कामाचे आणि व्यक्तिमत्वाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होण्याची देखील शक्यता आहे. यासोबतच तुमच्या जीवनामध्ये अशा काही नवीन संधी येऊ लागतील की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगले आणि सकारात्मक बदल घडतील. या काळात तुमच्या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपादृष्टी आहे, ज्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलाच लाभ मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण राहील. तर दुसरीकडे व्यवसायामध्ये वाढ होण्याचे चांगले संकेत तुमच्यासाठी तयार होत आहे. मंडळींनो, सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक बाजूने लाभ आता नक्कीच मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबतच पगारवाढ मिळण्याचे देखील योग निर्माण होत आहे. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते आणि तुमच्या मेहनतीमुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी देखील तुम्हाला नक्कीच मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची योग आता या काळामध्ये निर्माण होत आहे. पैशांच्या संबंधित काही अडचणी तुमच्या होत्या त्या देखील तुम्हाला कमी होताना दिसतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला आता या कामामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे मिळणार आहे. ज्या व्यक्तींना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना तुम्हाला दिसेल आणि त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आणखीन वाढू लागेल. महादेवाच्या आशीर्वादांमुळे सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख, समाधान आणि आनंदाचे क्षण या काळामध्ये येणार आहेत. तर मंडळींनो, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सध्याचा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीला योग्य परिणाम या काळामध्ये तुम्हाला मिळताना दिसतील. नवीन संधींचा फायदा तुम्ही घेतला तर जीवनामध्ये तुम्ही नक्कीच पुढे जाल. त्यामुळे मिळणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत राहा. आणि तुम्हाला सांगते, आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर सिंह राशी या काळामध्ये तुमचे आरोग्य अति उत्तम राहताना तुम्हाला दिसते. तुमच्यासाठी आता नवनवीन उत्पन्नाचे स्रोत तुमच्यासाठी आता निर्माण होत आहे. सिंह राशी तुम्हाला सांगते नक्कीच राजयोग तुमच्यासाठी तयार होत आहे आणि तुम्हाला सांगते हा महिना जो श्रावण महिना आहे आणि हा श्रावण महिना सिंह राशीसाठी अत्यंत लाभदायक आहे. या काळात तुम्ही केलेले काम, या काळातल्या तुमच्या ज्या पण इच्छा अपूर्ण होतात त्याच्यासाठी केलेले प्रयत्न, या सगळ्यांना तुम्हाला यश या काळामध्ये नक्कीच मिळणार आहे आणि येणारी ही पौर्णिमा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक तुमच्यासाठी ठरणार आहे. तर नक्कीच तुम्हाला सांगते, येणाऱ्या प्रत्येक संधी ओळखा, संधींचा नक्कीच लाभ घ्या. छोटे छोटे संकेत दूर करू नका. जेवढं तुम्हाला भरभरून मेहनत करता येईल तेवढा भरभरून तुम्हाला पैसा कमवता येईल. या काळामध्ये जास्त मेहनत न करता पण कमी मेहनतीमध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही पैशांचे स्रोत तुमच्यासाठी निर्माण होत आहे. पैसा तुम्ही कमवू शकतात. मालामाल होण्याचे योग तुमचे या काळामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते या संधीचा जास्तीत जास्त लाभ जरूर घ्या. तर मंडळींनो, या यादीतील पुढील भाग्यवान राशी आहे जी म्हणजे धनुराशी. तर धनुराशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की महादेवाच्या कृपेमुळे तुम्हाला लवकरच एखादी
चांगली आणि आनंदाची बातमी तुम्हाला मिळण्याचे संकेत आहे. तुम्ही आत्तापर्यंत जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळताना दिसेल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी बराच काळ प्रयत्न करत होता त्यामध्ये यश मिळताना तुम्हाला नक्कीच दिसेल आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. धनुराशीच्या व्यक्तींची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता योग्य वेळी पूर्ण होऊ लागतील. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये महादेवाची कृपादृष्टी अत्यंत प्रबळ असणार आहे, त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या अडचणी तुम्हाला हळूहळू कमी होताना दिसतील. धनप्राप्तीच्या अनेक संधी तुमच्यासमोर आता निर्माण होणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तर माझ्या प्रिय मंडळीनं, धनुराशीच्या व्यक्तींना विविध प्रकारचे लाभ, धनलाभ, यशाच्या नवनवीन संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नतीसोबत पगारवाढ मिळण्याचे योग निर्माण होत आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गातून तुम्हाला सांगते नकळत तुमच्या हातामध्ये माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे धनलाभाचे योग प्रबळ तुमच्यासाठी नक्कीच आहे. कामामध्ये तुम्ही जे पण काम करणार त्याच्यात तुम्हाला प्रगती होताना दिसेल. तुम्ही जी पण मेहनत घेणार त्याची योग्य दखल तुमची घेतली जाईल. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग मिळू लागतील. नवीन संधी तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतील. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी या काळात तुम्हाला सांगते स्वतःहून नोकरीच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. महादेवाच्या कृपेमुळे धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनातील अनेक अडचणी आणि समस्या आता तुम्हाला हळूहळू दूर होताना नक्कीच दिसतील. आत्तापर्यंत ज्या गोष्टींमुळे तुम्ही चिंतेत होता त्यामध्ये तुम्हाला सुधारणा दिसेल. तुमच्या आरोग्यामध्ये तुम्हाला सुधारणा दिसेल आणि जीवनामध्ये तुम्हाला सांगते पुन्हा आनंदाचे वातावरण नक्कीच निर्माण होईल. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ हा सकारात्मक बदल आणि नवीन आशा घेऊन येणारा आहे. तर माझ्या प्रिय मंडळींनो, या यादीतील पुढील भाग्यवान राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी. तर बघूया, कुंभ राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की महादेवाच्या कृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आता लवकरच जवळ येत आहे. तुमच्यावरती महादेवाची, शनिदेवांची विशेष कृपादृष्टी नक्कीच राहणार आहे. त्यामुळे लवकरच एखादी मोठी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. ही शुभवार्ता तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल. कुंभ राशीच्या व्यक्तीने आत्तापर्यंत जो त्रास सहन केला, जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे फळ मिळताना तुम्हाला नक्कीच दिसेल. तुमची अनेक रखडलेली कामे, अनेक दिवसांपासून रखडलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. ज्या कामांमध्ये वारंवार अडथळे येत होते त्या कामांमध्ये तुम्हाला आता प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन ध्येयासाठी आणखीन जोमाने नक्कीच प्रयत्न करू लागाल. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यापारामध्ये चांगलाच फायदा होण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन ग्राहक आणि नवीन संधी तुम्हाला मिळू लागतील आणि तुमच्या मेहनतीमुळे उत्पन्नामध्ये देखील तुमच्या वाढ होईल. व्यवसायामध्ये प्रगती होताना दिसेल. आर्थिक स्थिती नक्कीच तुमची मजबूत होताना तुम्हाला या काळामध्ये दिसेल आणि विविध दिशांनी लाभ मिळण्याचे संकेत तुम्हाला इथे दिसू लागतील. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, या काळात मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग नक्कीच करून घ्या आणि मेहनत कायम ठेवा, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मोठे सकारात्मक बदल तुमच्या नक्कीच घडून येतील. महादेवाच्या आणि शनिदेव महाराजांच्या कृपेने तुमच्या अडचणी तुम्हाला आता कमी होताना दिसेल आणि नवनवीन प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी आता खुले होऊ लागतील. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आनंद, यश आणि आर्थिक प्रगती घेऊन येणारा नक्कीच ठरणार आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते कुंभ राशीच्या जीवनांमध्ये चारही दिशांनी आता आनंदाच्या बातम्या आणि सुखाचे क्षण येताना तुम्हाला दिसतील. शनिदेवांची विशेष कृपादृष्टी, महादेवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावरती आता या काळात राहणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबत पगारवाढ देखील मिळेल. तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना व्यक्तींना मनासारखी नोकरी मिळण्याचे देखील योग आहेत. तुमचे पैसे जर एखाद्या ठिकाणी बऱ्याच काळापासून अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळा होईल. व्यवसायामध्ये ज्या अडचणी किंवा अडथळे येत होते ते हळूहळू दूर होऊ लागतील. ग्राहक वर्ग तुमचा वाढेल. त्यामुळे तुमच्या कामामध्ये पुन्हा गती निर्माण होईल. कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये एका नव्या आनंदाचा अनुभव मिळू लागेल. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात ती गोष्ट पूर्ण होताना, जे स्वप्न अपूर्ण होतं ते पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. तुम्हाला महादेवांची आणि शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावरती आता विशेष राहणार आहेत आणि तुम्हाला सांगते हा काळ तुमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे आणि अत्यंत अनुकूल तुमच्यासाठी ठरणार आहे, कारण की ही तुमच्या राशीवरती त्याची कृपादृष्टी आता होत आहे. या काळात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य फायदा घ्या. मेहनत सुरू ठेवा आणि आलेली चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका.
तर माझ्या प्रिय मंडळींनो, या होत्या 12 राशींमधील 5 भाग्यवान राशी की ज्यांच्यासाठी येणारा हा काळ, येणारी ही श्रावणातली पौर्णिमा, रक्षाबंधन हा काळ तुमचा सांगते श्रावण महिना तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. येणारी प्रत्येक संधी ओळखा आणि येणाऱ्या संधींचा नक्कीच लाभ घ्या. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याच्या या काळामध्ये नक्कीच शक्यता आहे. आर्थिक अडचणी दूर होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण नक्कीच तुमच्यावरती राहील. तर मंडळींनो, तुमची राशी होती का या 5 राशींमधून? तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि होय, तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.